दर्यापूर शहरातील कोल्हापुरी गेट येथे श्री दत्तगुरू महाराज मंडळातर्फे संगीतमय श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले होते व या सप्ताहाला रविवार दिनांक 25 फेब्रुवारीपासून सुरुवात झालेली होती। सदर भागवताचार्य हरिभजन पारायण श्रीमान प्रकाश महाराज नेवारे आळंदीकर व धर्माचार्य अचलपूर प्रांताध्यक्ष यांच्या सुमधुर वाणीतून पार पडला। कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य श्रीमान संजीवराव प्रांजाळे व सौ वैशाली संजीवराव प्रांजाळे यांची उपस्थिती लाभली। सदर सप्ताहात दैनंदिन सकाळी 5 ते 6 काकडा आरती, सकाळी 9 ते 11 पारायण व दुपारी 1 ते 5 श्रीमद भागवत कथा व सायंकाळी 8 वाजता हरिपाठ आणि रात्री 8:30 वाजता हरिकीर्तन सोहळा अशा रीतीने संपूर्ण भागवत सप्ताह पार पडला। सदर सप्ताहामध्ये सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी हरिभजन पारायण श्रीमान ज्ञानेश्वर महाराज भांडे यांच्या उपस्थितीत कीर्तन झाले। तर मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8:30 वाजता हरिभजन पारायण श्रीमान श्री महाराज गावंडे यांच्या उपस्थितीत कीर्तन पार पडले। तर बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8:30 वाजता हरिभजन पारायण श्रीमान वैभव महाराज तराळ सामदा काशीपूर यांच्या उपस्थितीत कीर्तन पार पडले। तर गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास हरिभजन पारायण भारतीताई काळे यांनी प्रवचन केले। शनिवार दिनांक 2 मार्च रोजी सायंकाळी 8:30 वाजता हरिभजन पारायण श्रीमान रामकृष्ण महाराज आकोटकर यांच्या व त्यांच्या भजन मंडळाच्या गाजावाजात कीर्तन सोहळा पार पडेल व उद्या दिनांक 3 फेब्रुवारी रोजी शेषनारायण भजन मंडळी यांच्या गजरात सकाळी 9 ते 11 संपूर्ण दर्यापुरातून प्रदक्षिणा घालण्यात येईल व सकाळी 11 वाजताच्या सुमारास काल्याचे कीर्तन हरिभजन पारायण प्रकाशजी नेवारे यांच्या हस्ते पार पडेल व दुपारी 2 ते 3 महाप्रसाद राहील। समस्त दर्यापूर शहरवासियांनी उद्या पालखी प्रदक्षिणा काल्याच्या कीर्तनाचा लाभ घेऊन महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती यावेळी आयोजकांनी केलेली आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।